हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी। त्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ 1 तास भिजत ठेवलेली आहे। डाळ भिजत ठेवल्यानंतर ती लवकर शिजायला मदत होते। यानंतर आपण कुकरमध्ये घेतलेली आहे डाळ आणि त्यामध्ये हलकीशी थोडीशी हळद टाकलेली आहे, जेणेकरून पोळ्यांना खूप छान कलर येतो। आता आपण हे ठेवणार आहोत शिजण्यासाठी। तर तुम्ही बघू शकतात एकदम डाळ छान शिजलेली आहे, मऊ अशी। तर आता आपण ती घेतलेली आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये टाकलेली आहे साखर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ दोन्ही पैकी काही घालू शकतात। आपल्याला आता हे मस्त असं परतवायचं आहे। हे आता यानंतर आपल्याला टाकायची आहे थोडीशी बडीशेप आणि इलायची। हे मस्त असं मिश्रण आपल्याला परतवायचं आहे जवळपास 10 ते 15 मिनिट। हे आता असं घट्ट व्हायला पाहिजे। आता घट्ट झाल्यानंतर आपल्याला हे एका चाळणीमध्ये असं वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला असं एक कणिक मऊ असं मळून घ्यायचं आहे। एकदम मऊ असं कणिक मळून घेतलेलं आहे आपण हे। आता आपल्याला बनवायचा आहे उंडा। अशा प्रकारे उंडा बनवायचा। उंडा छान बनवला तर पुरण बाहेर येत नाही आणि आपल्या पोळ्या एकदम छान फुगतात। आता हे लाटून झालेली आहे आपली पोळी। मध्यम तव्यावर आपल्याला म्हणजे मध्यम फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। अशी मस्त फुगायला पाहिजे पोळी। अशा प्रकारे आपली झालेली आहे तर पुरणपोळी खायला एकदम मस्त।